पहिला बॉल वाईड आहे. श्री गणेशा झालाय. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024चा पहिला बॉल वाईड आलाय. पर्व क्रमांक 3 आहे. जी स्पर्धा श्री जन्नी भवानी माता क्रिकेट क्लब खांबिल चोरगे यांच्या माध्यमातून आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा पाहत आहे. जे प्रेक्षक घर बसल्या 22 यार्डच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत मित्रांनो. पहिली मॅच सुरू झाले. पहिला बॉल पडलाय. बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. प्रताप शेलार बॉल खाली येतील आणि काय घडलंय. ऑट कॅच. परंतु चेक केलं जाईल. एफर्ट्स खूप चांगले होते. अगदी काही सेकंदामध्ये निर्णय आम्ही कळवू. झेल खूप चांगला केलाय. एफर्ट्स खूप चांगले होते. इंटरनॅशनल पद्धतीने हा झेल पकडलाय. परंतु 22 यार्ड सचिन आहेत आणि आमचे टीव्ही अंपायर सूर्यकांत आढाव सर आहेत. ते काही क्षणामध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉट एफर्ट्स. कॅच आहे की नाही आम्ही लगेच कळवू तुमच्यापर्यंत. प्रयत्न खूप चांगला होता कारण हे राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आणि धडधड चालू आहे कारण कॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त प्रयत्न. चेक केलं जात आहे. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. प्रताप शेलार. काय एफर्ट्स राहिले. राष्ट्रीय खेळाडू खो खो म्हणून जे खेळले आणि प्रशिक्षक सुद्धा आहेत. आणि अगदी आम्ही पुन्हा पुन्हा पाहतोय कारण निर्णय खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी पुन्हा एकदा यावरती चर्चा होते. सूर्यकांत आढाव सर हे उच्च कोटीचे पंच आहेत आणि ते या ठिकाणी पाहतात. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा कॉल आहे. लेजेंड खेळाडू सुजित मोरे आपल्याबरोबर जोडले जात आहेत. ऑटो एफर्ट्स. अगदी 22 यार्डच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. प्रयत्न जबरदस्त होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुर्मत नाहीत. हो. टीव्ही अंपायर पंचांचा निर्णय येतोय. थोडासा अगदी सेंटीमीटर मध्ये पाय टच झालाय बाउंड्री लाईनला. सॉरी. यस. परंतु मित्रांनो या खेळाडूसाठी ना टाळ्या होणं गरजेचं आहे. काय स्पर्धेची सुरुवात झाली निलेश सर. अप्रतिम सुरुवात झाली. व्हॉट एफर्ट्स. टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या माध्यमातून काय प्रयत्न केले. सिक्सर आहे हा. प्रताप दादा शेलार. हॅट्स ऑफ यार. काय प्रयत्न होते. अप्रतिम. षटकार आलाय. विजय चव्हाण बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याबरोबर अक्षय आलेत. स्ट्रोक जबरदस्त होता समोरच्या दिशेने. त्याच्यावरती तितकीच महत्वाची इम्पॉर्टंट एफर्ट्स पाहायला मिळाले. कॅच अप्रतिम घेण्याचा प्रयत्न. अगदी सेंटीमीटर मध्ये पाय बाउंड्री लाईनला लागला आणि इथे षटकार आलाय. बॉलिंग मार्क होती. तुम्ही राहुल यांना पाहताय. राहुल वांगडे. पुढचा बॉल आडव्या बॅटनी जबरदस्त स्ट्रोक आहे परंतु बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. आता मात्र झेल सुटणार नाहीये. मनोज आहे त्या ठिकाणी. अप्रतिम झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पाहतोय 22 यार्डच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अतिशय चांगल्या पद्धतीचं कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळतंय. कॅच आपण ज्या पद्धतीने मागचा बॉलवरती कॅच आपण तोही बॉल अतिशय बारकाईने पाहिला. या बॉलवरती आपण पाहिलं तर वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक. बॅडमिंटन स्ट्रोक ही या स्ट्रोकला म्हटलं जातं. आणि इथे कॅच. चांगला कॅच पकडलाय. मनोजचं कौतुक करावं लागेल. सध्याच्या घडीला मनोज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. बॅटिंग करत असताना आणि फिल्डिंग करत असताना अप्रतिम कॅच त्यांनी पकडलाय. विकेटचं पतन होत आहे. निलेश सर सुरुवात खूप चांगली झाली स्पर्धेची. आपण पाहिलं ज्या पद्धतीने या अगोदरच्या बॉलवरती कॅच अप्रतिम घेण्याचा प्रयत्न राहिला परंतु अगदी दुसऱ्याच बॉलवरती विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळते. मनोजनी चांगली कॅच घेतली. सुरुवात खूप चांगली झाली. निश्चित एका बाजूला एक मोठा फटका आला होता परंतु त्यानंतर आणखीन एका मोठ्या फटक्याचं धाडस विजय चव्हाण करायला गेले आणि तो प्रयत्न फसला आणि त्यांना माघारी जावं लागलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता अभि शिंदे आलेले आहेत. अभि शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती कव्हर ड्राईव्ह खेळलाय त्यांनी आणि
एक चांगला फटका होता परंतु फक्त सिंगल प्राप्त होईल. 3 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 8 धावा स्कोरवरती लागत असताना टीम जावली 11 तुम्ही पाहताय. टॉस जिंकला सूर्यकांत यांनी आणि लगेच निर्णय घेतला आम्ही बॅटिंग करू. मैत्री ग्रुप जावली मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्गवरती तुम्ही राहुल वांगडे यांना पाहताय. पुढचा बॉल त्यांचा शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, त्यानंतर अगदी बॉल थोडासा थांबला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. निलेश सर, दोन्ही टीम जावलीच्या आहेत. एक चांगली लढत दोन टीम मध्ये पाहायला मिळेल. निश्चित दोन्ही संघातील खेळाडू कसलेले आहेत आणि किंबहुना अगदी जबरदस्त आपण ही मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीम मध्ये मजा येईल या मॅच मध्ये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच होईल. पुढचा बॉल ऑफ साईडला जबरदस्त चापट स्ट्रोक लावले. इथे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाईडिश लॉंग ऑफला अमर आहेत आणि बॉलवरती जातील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहिली टीम जावली 11ची तर 9 वरती 1 ही स्थिती आहे बॅटिंग करत असताना जावली 11. एक चांगली स्पर्धा सुरुवात होते स्पर्धेला. पहिलं षटक आपण पाहतोय. शेवटचा बॉल शेष असेल जिथे राहुल वांगडेंना तुम्ही बॉलिंग करताना पाहताय. स्ट्राईक एंडला मात्र पाहताय अभि शिंदे. पुन्हा एकदा ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल अगदी सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. नाट्यमय षटक राहिलं. कभी खुशी कभी गम असं षटक राहिलं. एक झेल अप्रतिम घेण्याचा प्रयत्न राहिला प्रताप शेलार यांचा. मनोजनी एक चांगली झेल पकडला. एक षटकारही आला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी निलेश सर या षटकामध्ये घडल्या आणि 9 वरती 1 ही स्थिती आहे जावली 11 टीमची. 5 षटकांचा निलेश सर सामना आहे. निश्चित सुरुवात जर आपण पाहिली ना तर ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की सावध सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आणि किंबहुना 9 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे जावली 11ची. 5 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये एखादी मोठी पार्टनरशिप ही तितकीच महत्वाची राहील कारण या दोन खेळाडूंमध्ये एखादी पार्टनरशिप उभी राहिली 25 ते 30 धावांची तर येणाऱ्या उर्वरित फलंदाजांना बॅटिंग करणं सुलभ होईल. परंतु एका बाजूला हा जावली 11चा प्रयत्न असू शकतो परंतु मैत्री ग्रुप जावलीचा प्रयत्न आणखीन एक असेल की आम्हाला आणखीन हो एक चांगला बॉल होता. खोलात टाकलेला बॉल सिंगल साठी 1 रन कंप्लीट करताना डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन असेल. अमर आलेत बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय. अमर शेलार यांना सिंगल आली डिक्लेअर. अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला अभि शिंदे आहेत आणि अमर शेलार बॉलिंग करतायत. शेलार टू शेलार असा सामना असेल. ओहो हा लेग साईडला फुल टॉस बॉल होता. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगलं यष्टीरक्षण या ठिकाणी करताना आपण यष्टीरक्षक यांना पाहतोय. मजा येईल या मॅच मध्ये कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. प्रत्येक खेळाडू आपापल्या विरोधामध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे. स्टँड झालाय. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना फक्त सिंगल रन प्राप्त होईल. एक सिंगल रन येते. धावसंख्या 12 वरती 1 ही स्थिती आहे. 5 षटकांची लढत आहे. महत्वाची मॅच असेल दोन्ही टीमसाठी. पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024चा थरार तुम्ही पाहताय. स्पर्धा जर आपण पाहिली तर खांबिल चोरगे गावाकडून ही स्पर्धा येते. अरुण कदम यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न होत असताना पर्व क्रमांक 3 मध्ये स्पर्धा आले. एक दैदिप्यमान आणि एक मोठं आयोजन तुम्ही पाहताय. गोठवलीचं मैदान हे प्रसिद्ध आहे आणि केएसकेच्या अनेक मॅचेस याच मैदानावरती होत असतात. होम ग्राउंड केएसकेचं म्हणायला काय हरकत नाही सुजित सर. आणि हे मैदान मिळवून देण्यामध्ये सुजित सरांचं महत्वाचं योगदान सातत्यपूर्व राहिलंय. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. अक्षय शेलार चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. समोरच्या दिशेने जबरदस्त टोला आहे. क्षेत्ररक्षक प्रताप जातील तोपर्यंत बॉल सीमा पार करतोय. अगदी स्ट्रेट बॅटनी खेळलेला अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. निलेश सर अक्षय शेलार जबरदस्त बॅटिंग केले. दक्षिण जावली प्रीमियर लीग ही स्पर्धा मागच्या वीक मध्ये संपन्न झाली आणि तिथे अक्षय शेलारनी रन बनवलेत. निलेश सर निश्चित चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि आज बॅट तळपणं हे तितकंच महत्वाचं आहे. 8व्या बॅटने खेळलेला फटका सीमा पार गेला सरळ 4 धावांसाठी आणि धावसंख्या भरारी घेत आणि जाऊन पोहोचलेली आहे. 16 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आहे. पुढचा बॉल अपटबार बॉल आहे. अगदी उसळी घेणारा बॉल पाठीमागच्या दिशेने जातोय. म्हणजेच वाईड प्लस 1 सिंगल अशा 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडतोय. गोठवलीचं मैदान आहे. अगदी याच मैदानावरती तुम्ही नाईट स्पर्धाही अनुभवता जे खऱ्या अर्थाने गोठवली गावांच्या माध्यमातून स्पर्धा येत असतात. एक चांगलं मैदान आहे आणि या ठिकाणी स्पर्धा संपन्न होते. 8व्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडला बॉल वळवलंय परंतु गवत खूप आहे. बॉल जागेवरती थांबेल. आउटफील्ड तितकंच फास्ट नाहीये. थ्रो केला जातोय.
वा, यष्टीरक्षकाचं कौतुक करेन. चांगला बॉल पकडला त्यांनी, नाही तर आणखी एक रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होऊ शकले असते. धावसंख्या 20 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जावली 11. अमर शेलार बॉलिंग मार्ग होती पाहत आहे. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा कोण विसरेल, आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अमर हे उत्कृष्ट बॉलर म्हणून किताब त्यांना आपण दिला होता. अमर शेलार यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आत्ताच्या मात्र 2 धावा आहेत, म्हणजे 22 धावा स्कोरबोर्ड ती लागताना आपण पाहतोय. जावली 11 मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पंचांना विनंती असेल, 22 आहेत की बॅटकट आहे? हा, 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा आहेत. आणि पंचांकडून सांगितलं जात आहे निलेश सर की गवतामध्ये जर बॉल हरवला तर अधिकच्या म्हणजे 4 धावा तुम्हाला धावून घेता येतील. हाही सूचनेचं महत्वपूर्ण पालन करा. सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर तुम्ही पाहताय नितीन दादा सनस, सकाळपासून इथे खूप त्यांनी प्रॅक्टिस केली. ओ, हा बॉल चांगला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. अमर शेलार, काय बॉलिंग केली जाते निलेश सर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट गुड टीचर म्हटलं जातं, त्यामध्ये मी अमर शेलारचं कौतुक करेन. चांगली बॉलिंग केली. 11 धावा खर्च केल्यात. 22 वरती 1 स्थिती आहे जावली 11 संघाची. निलेश सर, जावली 11 संघ एक्सलेटरवरती पाय ठेवावा लागेल, कारण समोर जबरदस्त तगडा संघ आहे. किती धावांपर्यंत 5 षटकांमध्ये हा संघ जाऊ शकतो निलेश सर? निश्चित बॅटिंग करताना रबर बॉल क्रिकेट म्हटलं की 60+ या धावा बनणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण आता गिअर बदलावं लागेल. कारण आतापर्यंत 2 षटकांच्या पाठीमागे 22 धावा आहेत, म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 11ची सरासरी आहे. आणि याच धावसंख्या या सरासरीने जर हा संघ बॅटिंग करत राहिला तर 55+ बनवू शकतात. परंतु कुठेतरी अगदी बरोबर आहे, 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. परंतु बॉलिंग मार्क होती दत्ता मोहिते सर. सर्जापूर हे गाव आहे त्यांचं, आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय स्क्रीनवरती पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. स्लोअर पद्धतीचा बॉल, अपरकटचा स्ट्रोक, काय फटका सजवलाय. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. नाव आहे अक्षय शेलार, गाव आहे वखवडी, जावली तालुक्याचा हा अप्रतिम खेळाडू. त्यांनी ठोकलाय षटकार 6 धावा. वॉट अ स्ट्रोक यार, काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक. म्हणजे क्रिकेट मधलं एक महत्वपूर्ण स्ट्रोक त्यांनी खेळलाय. अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने हा बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती अगदी दोन्ही पाय हवेमध्ये आणि बॅटस्विंग अप्रतिम राहिला होता. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलेला हा षटकार, आणि तदनंतर सिंगल येते. म्हणजे अक्षय शेलारची बॅट तळपताना पाहायला मिळते, जिथे 9 बॉल 16 वरती ते बॅटिंग करतायत. अभि शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे, 3 बॉल 1 वरती खेळता. अभिनेही चांगली बॅटिंग केली, जी दक्षिण जावली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांनी बॅटिंग खूप चांगली केली. आणि अक्षयसाठी कमेंट आले, एकच वादा अक्षय दादा, क्या बात आहे. 22 यार्डच्या माध्यमातून या कमेंट्सही दाखवल्या जातील, काही महत्वाच्या कमेंट्स असतील त्या. क्या बात आहे, एकच वादा अक्षय दादा. व्हाईट बॉल. निलेश सर, अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दत्ता मोहिते सर ची थोडीशी लाईन बिघडवली, आणि दत्ता मोहिते सर म्हटलं ना की एक नियंत्रित बॉलिंग म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली बॉल, अशा प्रकारचे अनेक प्रकारचे बॉल त्यांच्याकडे आहेत, आणि त्यांच्यावरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल, हा बॉलवरती हा व्हॉलीबॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 32 धावा स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळतात. निलेश सर, हा जो इम्पॉर्टंट जर स्पेल पाहिला दत्ता मोहिते सर यांच्यावरती आक्रमण करताना आपण पाहतोय अक्षय शेलार यांना. दत्ता मोहिते सर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील. आतापर्यंत 3 बॉल त्यांनी हाताळलेत, आणि अक्षय शेलार चांगल्या फॉर्म मध्ये. आडव्या बॅटने काय स्ट्रोक खेळला यार, नेत्र दीपक स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, अभूतपूर्व स्ट्रोक. अक्षय शेलार वखवडी जावली तालुक्याचा वाघ मैदानाच्या आतमध्ये धाडताना पाहायला मिळतोय. हा ऑन साइडला ठोकलेला अप्रतिम षटकार 6 धावा. वॉट अ बॅटिंग यार, वॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. रिप्ले टेलिकास्ट 22 यार्डच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. बॉल पडला, त्यानंतर गरकन गिरकी घेतली, आणि बॅट स्विंग पहा ऑन साइडला, स्क्वेअर लेगला अप्रतिम षटकार ठोकलाय. अक्षय शेलारची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. सुपर बॅटिंग अक्षय. पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, इथे ऑफ साइडला बॉल जाईल, ट्रॅव्हल होईल, एक सिंगल रन प्राप्त होईल.
आणि धावसंख्या खूप पुढे चालले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 39 धावा स्कोरबोर्डती लागतायत. जावली 11 वर्सेस मैत्री ग्रुप जावली ही मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होत असताना या मॅचचा आनंद तुम्ही घर बसल्या 22 यार्डच्या माध्यमातून घेताय. पुढचा बॉल खुला टाकलेला बॉल अगदी स्ट्रेट बॅटने खेळला. फक्त बॅटचा फेस ओपन केला. ऑफ साईडला चांगला कव्हर ड्राईव्ह आहे. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. इथे दुसरीचा प्रयत्न होईल. थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 धावा प्राप्त होत आहेत. 41 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1 विकेट. मुख्य आयोजक अरुण कदम 5 ओव्हरला 5 बॉलर की 4 बॉलर? 5 बॉलर आहेत. आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलंय की 5 बॉलर आहेत. म्हणजेच मजा येईल या मॅच मध्ये. निलेश सर 5 बॉलरांना संधी असेल म्हणजे खऱ्या अर्थाने बॅटिंग आणि बॉलिंगला दोन्हींना या ठिकाणी समान संधी आहे. निश्चित 5 गोलंदाज तुम्हाला उपयोगात आणावे लागणार आहेत. आतापर्यंत मैत्री ग्रुप सावलीने 3 गोलंदाज उपयोगामध्ये आणलेले आहेत. सुरुवातीला राहुल वांगडे यांनी भेदक गोलंदाजी केली. फार कमी धावा खर्च केले. गडी त्यांनी बाद केला. परंतु अमर शेलार यांनी एकच मोठा फटका खर्च केला परंतु एकही गडी बाद करू शकले नव्हते. त्यांनी खर्च केलेल्या धावा होत्या तब्बल 11. आणि त्यानंतर दत्ता मोहिते सर आले. थोडेसे महागडे राहिले कारण त्यांनी 2 मोठे फटके खर्च केले. एकही गडी बाद करू शकले नाही. परंतु ओव्हर नंबर आता 4 मध्ये गोलंदाज तयार होत आहेत. विकास सावले बॉलिंग मार्क होती सज्ज होतील. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय अभि शिंदे. ही जोडी जमले यार मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. पहिला बॉल हा पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. क्लासिकल ड्राईव्ह म्हणायला काय हरकत नाही. अभि शिंदे टिपिकल स्ट्रोक ऑफ साईडला ठोकलेला अप्रतिम षटकार साधावा. व्हॉट अ बॅटिंग यार. सुपर बॅटिंग. काय पार्टनरशिप बिल्डअप केले यार. मी अक्षयचं कौतुक करेन. अक्षयने दत्ता मोहिते सरांवर यांच्यावरती आक्रमण केलं आणि मॅचमध्ये ट्विस्ट आणला. पहिली षटकामध्ये रन्स आले नव्हते परंतु तदनंतर तुम्ही पाहू शकता रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. ऑफ साईडला हाफ ट्रॅकर बॉल त्याला अगदी मिडल ऑफ द बॅट केलं आणि ऑफ साईडचा कलात्मक क्लासिकल स्ट्रोक दाखवला या ठिकाणी. काय बॅटिंग चालले यार मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकास हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चांगली उसळी प्राप्त केली या बॉलने. डॉट बॉलची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते कारण जशा जशा मॅचेस पुढे जातील तसं प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. टीम जावली 11 आणि मैत्री ग्रुप जावली यांच्यामध्ये ही लढत तुम्ही पाहताय. आणखी एक स्ट्रोक. जबरदस्त टोला आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक. जबरदस्त प्रयत्न. मनोज क्या बात आहे यार. सुपर. हवेमध्ये ज्या पद्धतीने झेप घेतली बाउंड्री लाईन वरती. काही सेंटीमीटर वरती बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा बॉल अडवलाय. मनोजचं कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. धावा मात्र 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत परंतु एफर्ट्स खूप चांगले होते. मनोज क्या बात आहे. सुपर यार. प्रताप शेलार तदनंतर मनोज प्रयत्न करतायत कारण ही एक गाव अकराची मॅच नाहीये मित्रांनो. हे ग्रामीण क्रिकेट नाही. हे तालुक्याचं क्रिकेट आहे आणि प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठेसाठी निलेश सर 100% देताना आपण पाहतोय. विकास सावले यांच्यावरती आक्रमण केलंय. एक षटकार आला या षटकामध्ये. 49 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल. चांगला बॉल आहे. परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जातं. एक चांगल्या बॉलची सांगता पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेरी. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जावली 11 विरुद्ध मैत्री ग्रुप जावली. हा सामना पहिला सामना पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी 2024 हा पहिला सामना तुम्ही पाहताय अनुभवताय. प्रेक्षकांची उत्कंठा पाहायला मिळते. चर्चा आहे या मॅच बद्दल. कोण हा सामना घेऊन जाईल. हाफ ट्रॅकर बॉल त्याला ऑन साईडला गगनचुंबी आकाशाची उंची टोकणारा हा अप्रतिम स्ट्रोक ऑन साईडला. अभि शिंदे सांगतोय आलोय मी आलोय आणि इथे अप्रतिम षटकार ठोकलाय अभि शिंदेने. थांबण्याचं नाव घेत नाही. आता मात्र अभि शिंदे ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना. अक्षय शेलारचं मी कौतुक करेन कारण महत्वपूर्ण गोलंदाज जे दत्ता मोहिते होते त्यांच्यावरती त्यांनी आक्रमण केलं आणि तदनंतर अभि शिंदे पार्टी जॉईन केले. 2 षटकात त्यांनी या षटकामध्ये ठोकलेत. अभि शिंदे क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 22 यार्ड अप्रतिम दाखवतोय पहा. त्या पद्धतीने छायाचित्रण केलं जात आहे.
हा बॉल हवेमध्ये खेळलाय, अगदी मिसटायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील आणि झेल अप्रतिम पकडलाय. क्या बात आहे. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते धावत गेले. जजमेंट खूप चांगलं राहिलं आणि एक क्लीन कॅच पकडलाय. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये विकेटचं पतन होतंय. 55 वरती 2 ही स्थिती आहे जावली 11 टीमची. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी 55 वरती 2 ही स्थिती आहे. टीम जावली 11चे कॅप्टन तुम्ही पाहताय सूर्यकांत आहेत आणि मैत्री ग्रुप जावलीचे कॅप्टन आहेत प्रताप शेलार. या 2 कॅप्टन मध्ये ही चुरस आहे. जावली 11 वर्सेस मैत्री ग्रुप जावली. मजा येईल या मॅच मध्ये. 55 धावा स्कोर बोर्डती लागतात. 2 षटकांचा खेळ इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेटही आल्यात. मजा येईल मॅच मध्ये. जबरदस्त लढत तुम्ही पाहताय. आता मात्र बॉलिंग मार्फती अनिल जुनगरे देवदेव गावचे आहेत आणि बॉलिंग साठी आलेत. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवलाय. व्हेरी गुड स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक ऑन साइडला. अक्षय शेलार वखवडी. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ स्ट्रोक. काय बॅटिंग केली जाते यार. पहिला सामना निलेश सर असा होतोय तर या स्पर्धेचा म्हणजे आजच्या दिवसातला शेवटचा सामना काय असेल. क्या बात आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने ही मॅच दोन्ही संघांमध्ये जबरदस्त काटेकी टक्कर. एका बाजूला मैत्री ग्रुप जावली तर एका बाजूला जावली 11 जावली. अक्षय शेलार सोडणार नाहीये या मॅच मध्ये. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. गोल्डन टच मध्ये तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल लेग साइडला फिरवून मारण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, +1 आहे म्हणजे 2 धावा येत आहेत. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला. या बॉलवरती 2 धावा. थोडस प्रेशर मध्ये आलेत अनिल जुनगरे जे देवदेव गावचे आहेत. अक्षय शेलार बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. आता मात्र नवीन बॅट्समन आपण पाहिलं तर समीर आलेत. जॉईंट करतायत अक्षय यांना. आणखी एक टोला. काय फटका सजवला यार. अप्रतिम जबरदस्त टोला. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. अक्षय शेलार अप्रतिम क्लासिकल भयानक अभूतपूर्व बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. निलेश पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश या ठिकाणी अक्षय शेलार यांच्या बॅटिंगसाठी. वॉट अ बॅटिंग. 22 यार्ड अप्रतिम दाखवतायत पहा निलेश सर. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला टिपलं जात आहे आणि त्याचबरोबर बॅट्समनच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहत असतो. आज 22 यार्डचं कमालीचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहताय. वॉट स्पर्धा. काय स्पर्धा आहे. पहिले इनिंग मध्ये अशा प्रकारचा खेळ जर आपल्याला पाहायला मिळाला तर आजच्या दिवसामध्ये काय घडेल. मजा येईल. KSK प्रतिष्ठान आणि शाहूवाडी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनी या टॉस साठी. शाहूवाडी 11 आणि KSK प्रतिष्ठान. चला टॉस साठी या. पुढचा बॉल अनिल यांचा. हा एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तर कॅच ड्रॉप केलाय. सोपा झेल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल आतमध्येच आहे. धावा किती पळून काढल्या जातील हे सुद्धा पाहणं. 2 कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का. तिसरीचा प्रयत्न होत असताना रनआउटची संधी आणि अक्षय शेलार. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी शशी साटम सर यांनी नजर रोखून ठेवली. अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं आऊट नाहीये म्हणजे या 3 धावा असतील. स्कोरबोर्डवरती धावा 71 लागतायत. निलेश सर एक चांगली धावसंख्या मैत्री जावली 11 जावली या संघाने अगदी स्कोरबोर्डती उभी केली. मॅच मध्ये मजा येईल. आणि प्रेक्षणीय मॅच आपण जर पाहिली या अगोदर जी झाली त्याच्यामध्ये अनिल जुलगरेंनी चांगली बॉलिंग केली होती. परंतु आता मात्र तालुक्याचं क्रिकेट खेळत आहे मित्रांनो. तालुका म्हटले की एकाहून एक अधिक चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. ओहो फुल टॉस बॉल होता. इथे खेळू शकले नाहीयेत. परंतु काय घडतंय. विकेटचं पतन होईल. विकेटचं पतन होईल कारण अक्षय शेलार यांना स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत. निलेश सर एकूण धावा नाही आता
71 धावा आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 22 यार्डच्या माध्यमातून अक्षय बॅटिंग करतोय पहा. त्याचा पूर्णपणे कशा पद्धतीने किती स्ट्राईक रेट आहे या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. इत्तंभूत माहिती दिली जाते. 256.25चा स्ट्राईक रेट आहे. 41 रन त्यांनी बनवलेत. 16 बॉल त्यांनी खेळलेत. चौकार किती मारलेत तर 1 चौकार ठोकलाय. षटकार किती मारलेत तर 4 षटकार. या गोष्टी 22 यार्डने अगदी अप्रतिम दाखवल्यात. पहिली मॅच आहे, पहिली इनिंग आहे. पुढचा बॉल, हा स्ट्रोक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अप्रतिम फटका खेळला. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न हो इथे झाला आणि त्या 2 धावा यशस्वी कंप्लीट करत असताना अक्षयला तुम्ही पाहताय 43 वरती खेळतायत. म्हणजे अजूनही 1 बॉल आहे. षटकार ठोकला तर 49 वरती ते वैयक्तिक पोहोचतील. परंतु 17 बॉल 43 धावा. अक्षय शेलार, व्हॉट अ बॅटिंग यार. 74 धावा टोटल स्कोर बोर्डती लागतात. आम्ही थोडंसं करेक्शन करतोय आणि 12th मॅन तुमच्या दोघांचंही मी कौतुक करेन. दोन्ही टीमनी 12th मॅन अगदी वेळेवरती पाठवले. त्याबद्दल दोन्ही टीमचं आम्ही त्यांना आभार मानतोय. शेवटचा बॉल शेष अक्षय शेलार. ओहो, डाऊन द ग्राउंड खेळलाय. हा फटका ऑफ साईडला कलात्मक स्ट्रोक आहे. धावा किती मिळतील? 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या जावली 11 संघाची 76 वरती पोहोचले. परंतु एका खेळाडूने कमालीची बॅटिंग केली मित्रांनो. 18 बॉल 45 धावा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. अक्षय शेलार साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बॅटिंग आवडली असेल तर अक्षयसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये 18 बॉल 45 धावा, अप्रतिम बॅटिंग. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अक्षय काय बॅटिंग केले. 18 बॉल 45 धावा, 250चा स्ट्राईक रेट आणि धावा स्कोरबोर्डची लावल्यात 76 धावा. 77 धावांचं टार्गेट असेल मैत्री ग्रुप जावली यांच्या समोर. आपण जाऊया टॉस का बॉसच्या व्यासपीठावरती जिथे निलेश मर्डेकर सर आपल्याबरोबर जोडले जातील. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, संतोष देसाई सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. त्याचबरोबर दळवी साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य हा टॉस होतोय. चला, KSK क्रीडा प्रतिष्ठान विपक्ष शाहूवाडी 11 असा होतोय टॉस. आपण टॉस करूया दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघांना एकाने विनंती आहे की आपण टॉस साठी या मुख्य व्यासपीठावरती. आणि टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स आम्हाला दीपक दादा जाधव शिवसेना उप तालुका प्रमुख महाबळेश्वर तालुका आणि प्रदीप दादा जाधव कला दिग्दर्शक संघ मालक दीपक दादा युवा प्रतिष्ठान देवळी यांच्या वतीने आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही टॉस करतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठान विपक्ष शाहूवाडी 11 असा होतोय टॉस. आणि दळवी साहेबांना विनंती आहे की आता शुभस्य आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. चला, शाहूवाडी 11 आपण टॉस साठी या. हॅलो 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 ठीक. हॅलो 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 ठीक. हॅलो ओके. KSK क्रीडा प्रतिष्ठान नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आपण दळवी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करूया. इंग चेंजर टॅटो असा कौल आहे आणि कौल आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे शाहूवाडी 11 टॉस जिंकलाय. दादा, शाहूवाडी 11 टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय घेताय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही KSK क्रीडा प्रतिष्ठानासाठी कराल? 50-60 रनमध्ये रोखण्याचा ट्राय करेल आम्ही. कसं वाटतंय पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 3 मध्ये शाहूवाडी 11 संघ सहभागी होते. तुमच्या भावना कशा आहेत? अरुण दादांचं नियोजन खूपच छान असतं. आता हे तिसरं पर्व आहे मला वाटतं आणि तिसऱ्या पर्वामध्ये पण खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे. खेळायला आम्हाला संधी भेटली. अरुण दादाचे आम्ही खूप आभार मानतो. तुमच्या संघाची बांधणी कशी आहे? किती ऑलराऊंडर, किती फलंदाज, किती गोलंदाज? गोलंदाज आमच्याकडे 4 आहेत, ऑलराऊंडर 4 आहेत, ती चांगले क्षेत्ररक्षक वगैरे आहेत. निश्चित KSK क्रीडा प्रतिष्ठानकडे नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने नाही लागला. फलंदाजी तुमच्या वाट्याला आलेली आहे. सुनील, कुठपर्यंत मजल माराल? 70 ते 75 धावा मारण्याचा प्रयत्न करू. या तीन मध्ये सहभागी होते. तुमच्या भावना कशा आहेत? अरुण दादाचं तर कौतुक करेन. दरवर्षी 3 वर्ष झाले त्या टुर्नामेंटला. या वर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. अजून त्याच्या पुढच्या वाटचालीत त्याला अजून शुभेच्छा देतो. तुमच्या संघाची बांधणी कशी आहे? माझ्याकडे ऑलराऊंडर आणि बॅट्समन सगळे क्लिअर प्रॉपर आहेत आपल्याकडे. अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला सामन्यासाठी शुभेच्छा देऊया आणि एक छोटासा अल्पाहार आहे तो आपण या 2 संघांना प्रदान करत आहोत आणि दळवी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभाशय आपण या दोन्ही संघांना हा अल्पाहार आपण प्रदान करावा अशी विनंती आहे. काही आठवणी आपण जपूया आणि पुढील सामना जो आहे ना
KSK क्रीडा प्रतिष्ठान विपक्ष शाहवाडी 11 असा होणारा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शाहवाडी 11 या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. बॅटिंगसाठी KSK क्रीडा प्रतिष्ठानला आमंत्रित केलेला आहे. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा बोलूया 77 धावांचा कशा प्रकारे होतोय पाठलाग, कशा प्रकारे होईल बचाव, आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण ऐकूया संतोष देसाई सरांचा आवाज. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोन वरती ऐकलात, सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलंच. 76 धावा बॅटिंग करताना जावली 11 या टीमने उभारलेली आहे. 77 धावांचं लक्ष आहे. आता मैत्री ग्रुप जावली या टीम समोर येणारे बॉल 30-77 धावा. एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. क्रिकेट या खेळाचा आपण आस्वाद घेत आहोत. जे प्रेक्षक आम्हाला 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः आपण सहर्ष स्वागत करूया. तुम्ही पाहताय, अनुभवताय पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 3 सामना क्रमांक 1 आणि सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या प्रारंभिक जोडीमध्ये प्रामुख्याने 2 नामवंत खेळाडू, 2 आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना संकेत गोळे, तालुका जावली गाव करंजे, तर एका बाजूला तालुका जावली गाव पिंपरी नाव राहुल वांगडे. ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे आणि पहिलं षटक तालुका जावली गाव चोरांबे, चोरांबे एक्सप्रेस आकाश सपकाळ बाबू यांच्या नावी पहिलं षटक आहे. मॅचला होते सुरुवात. 77 धावा 30 बॉल या सामन्याचं आहे समीकरण. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी आता तयार संकेत गोळे, एका बाजूला आकाश सपकाळ बाबू यांच्या हाती पहिलं षटक. दोन्ही संघांना आपण सत्र क्रमांक 2 साठी देऊया भरभरून शुभेच्छा. 30 बॉल 77 धावा. पहिल्या डावामध्ये आपण बॅटिंग पाहिली, गोलंदाजी पाहिली, या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला. आता सत्र क्रमांक 2 कडे आपण वळत आहोत आणि सत्र क्रमांक 2 मध्ये काय दडलंय, कोणता संघ बाजी मारून जाईल. पहिलं षटक आकाश सपकाळ, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर फलंदाज संकेत गोळे. पहिलाच बॉल वेगाने निघून चाललाय, प्रभावित करतोय. पहिलाच बॉल आलाय तो डॉट. अगदी आकाश बॉलिंग मार्क होती आले. पहिला बॉल वेगवान हाताळला. अगदी ज्या पद्धतीने AK-47 मधून गोळी निघते आणि वेगाने जाते ना, त्या पद्धतीने अगदी अक्षय शेलारच्या हातामध्ये पहिला बॉल आहे, डॉट आहे. निश्चित पहिलाच बॉल हा प्रभावशाली होता, परंतु एका बाजूला संकेत गोळे बॅटिंगसाठी तयार. आई बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु दुसराही बॉल लागोपाठचे 2 निर्धाव बॉल आकाश सपकाळ. निलेश सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संकेत गोळे फुटवर्क महत्वाचा आहे निलेश सर बॅटिंग करत असताना. कारण आपण नेहमी म्हणतो ना, अगदी मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल ना तर आपला जीव अस्तव्यस्त होतो. तसं बॅटिंग करताना तुमचं फुटवर्क चाललं ना तर तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकता. थोडंसं ना बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागेल. निश्चित लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. यावेळेला हा फटका एका वेगळ्या स्टाईलने खेळला. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. मग पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉलची लीग कोण विसरेल, त्याच्यामध्ये मालिकावीर किताब यांच्याच नावी राहिला होता. आणि किंबहुना रबर बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत खेळलेले 3 बॉल आणि 1 धाव संकेत गोळे यांनी बनवली आहे. संकेत गोळे म्हटलं ना निलेश सर की आक्रमक बॅटिंग आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवली आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटची जी प्रीमियर लीग अप्रतिम बॅटिंग केली होती आणि त्यांच्याकडे स्ट्रोक आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांना बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. एका बाजूला आकाश सपकाळ यांचा पुढचा बॉल आपटलेला आहे आणि या आपटलेला बॉलला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी फेकून दिलाय. पहिला मोठा ब्लास्ट षटकार.
स्टँड अँड डिलिव्हर बॉलला येऊ दिलं आपल्यापर्यंत. अगदी गुडलेन टप्प्यावरती पडलेला बॉल लाईव्ह रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. 22 यार्डच्या माध्यमातून ज्या पद्धतीने दाखवलं जात आहे हा बॉल. त्यानंतर थोडेसे ऑफस्टम्पच्या बाहेर आले. त्यानंतर हा शॉर्ट टर्म पुल होता ऑन साईडला. जबरदस्त टोला षटकार. मॅचला प्रारंभ झालाय, सुरुवात झालाय, श्री गणेशा झालाय. हा चेस होऊ शकतो निलेश सर 77 धावांचा. निश्चित, कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. परंतु आकाश सपकाळ्यांचा हा जो बॉल होता ना, या बॉलला त्यांनी कट केलं होतं, परंतु खेचून या बॉलला ओढलं ऑन साईडला आणि फेकून दिला सरळ 6 धावेंसाठी. ताकदीचा वापर संकेत गोळे यांनी चांगला केला. आकाश सपकाळ पुन्हा तयार पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. बॉल हवेत आहे, बॅटची वरची कडा. अक्षय शेलार वेगाने गेलेत आणि पकडलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन. आणि जिथे असं वाटलं होतं की संकेत गोळे यांनी सुरुवात चांगली केली आणि तदनंतरच्या बॉलवरती संकेत गोळे यांना माघारी पाठवले. अप्रतिम झेल टिपलाय निलेश सर. अगदी विकेट किपिंग करत असताना वेगाने धावत गेले. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. हा बॉल गुडलेन टप्प्यावरती पडलेला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न जागेवरती स्टँड झाला, परंतु अक्षय शेलार खूप वेळ धावत गेले. जजमेंट चांगलं राहिलं आणि अगदी चांगला झेल त्यांनी पकडला. निलेश सर बॅटिंग करत असताना 45 धावा अक्षयनी बनवल्या. तो आत्मविश्वास आहे त्यांच्यामध्ये आणि फिल्डिंगमध्ये तितकाच आत्मविश्वास दाखवताना अक्षय शेलार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चित ज्या प्रकारे अक्षय शेलारनी जी 45 धावांची झुंजार खेळी केली आहे ना, त्या प्रकारचा एखादा खेळ आता मैत्री ग्रुप जावलीच्या एका खेळाडूला करावा लागणार आहे. कारण संकेत गोळेसारखे मोठे फलंदाज एक षटकार मारून माघारी आलेले आहेत, परंतु आज मोठी इनिंग ते खेळू शकले नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि संकेत गोळे माघारी गेलेले आहेत. आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दत्ता मोहिते सर, तालुका जावली, गाव सर्जापूर. समोर आकाश सपकाळ्यांचा मारा. यावेळेला पहिलाच बॉल हवेत खेळलाय समोरच्या बाजूला. बॉलच्या खाली अभि शिंदे आणि विकेटचं पतन. नाखुश आहे दत्ता मोहिते सर आपल्या फटक्यावरती. लागोपाठचे 2 विकेट मैत्री ग्रुप जावलीने गमावलेले आहेत आणि सध्याच्या घडीला संतोष सर, दत्ता मोहिते सर यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे तितकंच महत्वाचं होतं. अगदी बरोबर आहे निलेश सर. दत्ता मोहिते सरांची विकेट प्राप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी केलेला जल्लोष सांगतोय की ही विकेट किती महत्वपूर्ण होती. आपण पाहिलं झेल निलेश सर एकाने घेतला, परंतु बाकीचे 10 खेळाडू होते त्यांच्यामध्ये एक ऊर्जा संचार झाले, कारण मोठी विकेट आहे. अगदी हे खेळाडू म्हणजे मैत्री ग्रुप जावलीच्या टीमचे केंद्रबिंदू राहिलेत आणि मोठी विकेट आहे. मोहिते सर मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्यांना पाहतोय. निश्चित प्रत्येक खेळाडू जाणतो की दत्ता मोहिते सरांच्या विकेटचं मोल किती आहे, कारण त्यांच्याकडे अनेक प्रकारचे स्ट्रोक आहेत आणि वेळेप्रसंगी आक्रमक संयमाची बॅटिंग ते करू शकत होते, परंतु आता मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. परंतु एका बाजूला आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती किंबहुना या षटकामध्ये 6 बॉल झालेले आहेत, परंतु एकच षटक असल्यामुळे त्यामुळे हॅट्रिक पूर्ण होऊ शकणार नाही. परंतु लागोपाठच्या 2 विकेट आकाश सपकाळ्यांनी टिपल्या. 7 वरती 2 अशी स्थिती आहे. ज्यावेळेस जावली 11ने सुरुवात केली होती 9 वरती 1 अशी स्थिती होती, परंतु त्याचं प्रत्युत्तर देताना मैत्री ग्रुप जावलीची स्थिती आहे 7 धावा 2 गडी बाद. 7 वरती 2 ही स्थिती आहे टीम मैत्री ग्रुप जावलीची. विचार केला तर निलेश सर या धावा होऊ शकतात, कारण जर विचार केला ना तर पहिल्या प्रथम बॅटिंग करत असताना जावली 11 जावली संघाकडे 9 धावा होत्या, यांच्याकडे 7 आहेत, फक्त 2 धावांचा फरक आहे. परंतु इथे काय झालंय, एक विकेट अधिक त्यांनी प्राप्त केले. त्या कारणाने की काय थोडासा संघ या मॅच मध्ये जावली 11 संघ पुढे चाललाय, परंतु आणखी 4 षटक आहेत. राहुल वांगडे सारखा बॅट्समन आहे जो रबर बॉल क्रिकेटमध्ये फॉर्म मध्ये आहे. आणि हो, एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये मनोज जवळ आलेले आहेत बॅटिंगसाठी, एका बाजूला पियुष कदम. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल अलीकडच्या काळामध्ये पियुष कदमने प्रभावित केलेला आहे आणि बॉल टाकलाय आणि राहुल वांगडे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय. अगदी बरोबर आहे. मागील वीक मध्ये जी दक्षिण जावली प्रीमियर लीग झाली त्यामध्ये पियुष कदम वय वर्ष 17 आहे आणि अप्रतिम बॉलिंग करतायत. बॅकफूट वरती गेलेत आणि राहुल वांगडे यांनी हा बॉल पंच केलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि राहुल वांगडे यांच्या बॅट मधून आलाय पहिला दमदार चौकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑफ स्पिनचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर वेगाने अगदी हा बॉल अंगावरती आला, परंतु प्रॉपर टायमिंग या बॉलच्या पाठीमागे होते. ऑफ साईडला एक कलात्मक स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 रन प्राप्त होत आहेत. निश्चित एका बाजूला मनोज जवळ यांनी अलीकडचीच लीग काही आहे त्या चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत आणि किंबहुना राहुल वांगडे हे रबर बॉल क्रिकेटचं चर्चेमध्ये असणारं नाव आहे, त्याच्यामुळे या 2 विकेट आहेत ना या दोन्ही संघांसाठी महत्वाच्या आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबली तर धावा येणार,
किंबहुना या जोडीला झटपट माघारी पाठवलं तर मॅचवरची पकड आणखीन चांगली होणार. गोलंदाज तयार. पियुष कदम गाव कुसुंबी पायांचा वापर करत पुढे आले होते. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत चाललेले आहेत. आबी बॉलला उचलतील, टाकतील. थोडीशी गडबड झाली आणि त्याचा मोबदला फलंदाजाने एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन, कारण आपण हा पाहिलं तर या बॉलवरती निलेश सिंगल रन होती, कारण जिथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते थोडेसे हडबडले, त्याचं दुहेरीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतोय. परंतु सूर्यकांत याचं कौतुक करेन निलेश सर. सेकंड ओव्हरमध्ये पियुष कदमला वयवर्ष 17 आहे, कमी अनुभव आहे आणि त्यांना आणलंय. सूर्यकांतचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय आणि राहुल वांगडे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. पियुष कदम यांनी जे व्हेरिएशन, ज्या भिन्नतेने गोलंदाजी केली संतोष सर, टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये लगेच येतोय. क्या बात आहे. ऑफ स्पिन बॉलिंग पाहायला मिळते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये, परंतु अचूक टप्प्यावरती तर प्रत्येक बॉल मोजून मापून टाकतात ना पियुष कदम. कला जबरदस्त बॉलिंग. एका बाजूला आता राहुल वांगडे यांना कमबॅक करावं लागेल. बॅकफुटचा पंच करण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल शरीरापासून दूर ठेवलाय आणि पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते. अगदी वाईट बॉल येतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर जाताना पण पाहिला, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईट बॉल आहे. पियुष कदम यांना पुन्हा हा बॉल हाताळावा लागेल. एका बाजूला तर राहुल वांगडे यांना आक्रमणासाठी जावं लागेल. राऊंड द विकेट पियुष कदम. पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल आहे आणि पंचाने आता हात बाहेर काढलाय की हा नो बॉल आहे आणि यानंतरच्या बॉलवरती फलंदाजाला मुभा आहे, कारण फ्री हिट आहे. अगदी बरोबर आहे, फ्री हिट आहे. हाफ कट ज्या पद्धतीने पाहिलं हाफ ट्रॅकर होता, ऑफ टर्न होताना पाहायला मिळाला आणि बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. सूर्यकांत पुढे आलेत आणि त्या ठिकाणी पियुष कदम जे अगदी कमी वयाचे खेळाडू आहेत, वय वर्ष 17, आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करतात, बॉलिंग खूप चांगली करतात, परंतु एक्स्ट्रा धावा देत आहेत. फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट आहे, मेजवानी आहे. राहुल वांगडे यांना स्ट्राईक एंडला पाहत नाही, मोठा स्ट्रोक खेळताना आपण पाहणार आहोत त्यांना. आणि फ्री हिटचा बॉल वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाहीये. एकच सिंगल धाव. या जोडीला मैत्री ग्रुपच्या दृष्टीने सूर गवसणं फार महत्वाचं आहे, कारण एका बाजूला धावसंख्येचा वेग कमी आहे, एका बाजूला चांगली पकड जमवण्याचा प्रयत्न जावली 11 संघ करत आहे आणि या षटकामध्ये गोलंदाजी करताना फक्त धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे 16 धावा, 2 गडी बाद आणि पियुष कदमने फक्त 90 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने चाबूक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने झडप घालतायत, परंतु प्रयत्नांना मिळेल का यश? बॉल सीमारेषा पलीकडे, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. मनोज जवळ यांच्या बॅटमध्ये एक चाबूक स्ट्रोक. पियुष कदम यांचा हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केलं ऑन साईडला. ज्या पद्धतीने आपण रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता स्क्रीनवरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, टर्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु मनोज यांचं कौतुक करावं लागेल. बॅट स्विंग खूप चांगली आहे त्यांची स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी डायव्ह केली, परंतु बॉल एक टप्पा घेत सीमा पार गेलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 20 धावा स्कोरबोर्ड ती लागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 वती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मैत्री ग्रुप जावली. परंतु आपण पहिल्या षटकामध्ये संतोष सर चर्चा केली की दोन्ही संघांमध्ये फरक पाहिला. आपण ओव्हर नंबर 2 मधूनही पाहूया. ज्यावेळेस 2 षटकांचा खेळ झाला होता त्यावेळेस जावली 11ने 22 कुठल्या होत्या आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत मैत्री ग्रुप जावलीने 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कुठलेल्या आहेत. फक्त मैत्री ग्रुप जावलीने 1 गडी जास्त गमावलाय आणि किंबहुना 2 धावा आतापर्यंत कमी बनवलेले आहेत. हे प्रत्युत्तर आहे. अगदी आपण विचार केला ना, या मॅच मध्ये निलेश सर 18 बॉल 57 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये टीम मैत्री ग्रुप जावली 11 संघाला जर विचार केला तर, आणि या धावा निलेश सर रबर बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण अनेकदा पाहिल्यात आणि बॅटिंग जबरदस्त आहे. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, त्यांना सूर्ग बसलाय. मनोज आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि त्याचबरोबर बॅटिंग लाईन येणं बाकी आहे. अजून प्रताप शेलार आहेत, अमर आहेत, त्याचबरोबर जवळवाडीचे राजेश जवळ अजून बॅटिंगसाठी आहेत. म्हणजे बॅटिंग आहे, परंतु तुम्हाला इथून पुढे आक्रमण करावं लागेल. 57 धावांची गरज. हो, ज्या प्रकारे जावली 11ने 3 षटकानंतर आक्रमण केलं होतं, दत्ता मोहिते सर किंबहुना विकास सावले आणि अनिल झुनगरे, त्या प्रकारचं आक्रमण आता मैत्री ग्रुप जावलीला करावं लागेल येणाऱ्या गोलंदाजांवरती. आणि जर त्या प्रकारचं आक्रमण झालं तर शेवटच्या षटकामध्ये सामना सोपा होऊ शकतो. या जर तरच्या गोष्टी आहेत. तुम्ही कसं खेळताना
यालाच प्रत्यक्षात महत्व आहे. परंतु जर तरने आपण रंगत आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता ओव्हर नंबर 3 साठी कोणता पर्याय निवडलेला आहे या षटकासाठी, तर ओव्हर नंबर 3 साठी गाव चोरांबे नाव रोनित यांना ओव्हर नंबर 3 साठी आणले. अगदी निलेश सर, आपण विचार केला ना, तुम्ही भूतकाळामध्ये काय केलं, म्हणजे मागच्या स्पर्धेमध्ये काय केलं किंवा मागच्या वर्षभर तुम्ही टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटमध्ये काय केलं, याच्यापेक्षा आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या मॅचमध्ये तुम्ही काय करताय ना ते महत्त्वपूर्ण आहे. प्रेझेंट महत्त्वाचा आहे आणि प्रेझेंटमध्ये आपण विचार केला 57 धावांची गरज आहे मैत्री ग्रुप जावली या टीमला. हो ना, तुम्ही पाठीमागे काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताना लोक पाहत असतात आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात. त्याच्यामुळे आता इथून पुढे या जोडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. चर्चेमध्ये असणारी नावं आहेत रबर बॉल क्रिकेटची. रोनित तयार, फुलटॉस बॉल, परंतु बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. एक सिंगल धाव. एका बाजूला राहुल वांगडे प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु वेळेची अचूकता कुठेतरी फसतेय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं निलेश सर, हा डाव्या एसटीवरचा फुलटॉस बॉल होता, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, बॅटची वरचा अंदरुनी हिस्सा लागला आणि बॉल हवेमध्ये स्टँड झाला. रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यांना ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, बॉल पाठीमागच्या दिशेने सिंगलसाठी गेलाय. निश्चित एका बाजूला राहुल वांगडे पुन्हा तयार. बॅकफुटचा पंच आहे, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेलगत बॉलला थांबवतायत. एक सिंगल धाव. आता एका बाजूने आक्रमण करणं फार महत्वाचंच आहे. अगदी बरोबर आहे. मनोज जबरदस्त बॅट्समन आहेत निलेश सर, आक्रमक बॅटिंग करतात. मागील एक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं नेरुड या ठिकाणी एक बॉल 5 धावांची गरज असताना अगदी मनोज यांनी षटकात ठोकलाय. त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, परंतु आज त्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे, डावीशी सोडून जाणारा बॉल आहे, थोडंसं दडपण कमी करणारा बॉल. अगदी व्हाईट बॉल येतोय, म्हणजेच अगदी आपण जर पाहिलं पुढच्या बॉलवरती मोठा षटकार चौकार येणं गरजेचं असेल. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका बाजूला गोलंदाजी मधली भेदकता फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करते. रोनितचं कौतुक करावं, अगदी अचूक टप्प्यावरती तो बॉल टाकतोय. गुडलँड टप्प्याच्या थोडंसं 1 फूटभर पाठीमागे बॉल टाकतो आणि त्या बॉलला पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी प्राप्त होताना पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. यावेळेला आपटलेला बॉल सोडून दिलेला आहे. पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. आलाय तो डॉट. संतोष सर, जर तुमच्या रडारमध्ये बॉल येत नसतील तर तुम्हाला ते बॉल रडारमध्ये घेऊन खेळावे लागतील. अगदी बरोबर आहे. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत गेलं पाहिजे. मग बॅटिंग करत असताना किंवा क्षेत्ररक्षण करताना हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं सूत्र आहे. त्यामुळे तुमचे फुटवर्क महत्वाचं आहे. बॉलच्या लाईनपर्यंत पोहोचावं लागेल आणि या गोष्टी मनोजला कराव्या लागतील. डॉट बॉल आलाय, म्हणजे बॉलच्या मिनिट प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. आता बॉल हवेत खेळलाय, उंची जास्त लांबी कमी आणि स्वतः रोनित बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. मनोज जवळ या सामन्यामध्ये खास काही करू शकले नाही. झटपट माघारी येत आहेत. बनवल्या 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. मनोज यांना परतावं लागतंय, कारण खूप चांगली बॅटिंग त्यांनी संपूर्ण रबर बॉल हंगामामध्ये केले, परंतु आज मात्र त्यांचा दिवस नव्हता. तितकीशी बॅटिंग त्यांच्या नावाप्रमाणे झालेली नाहीये. 4 बॉलमध्ये केवळ फक्त 4 धावा करताना त्यांना आपण पाहतोय. फक्त 100चा स्ट्राईक रेट आहे. आणि निलेश सर, आपण जर विचार केला ना, रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, हल्लीचं जे क्रिकेट आहे ना, तुम्ही बॅटिंग करत असताना ना तुमचा स्ट्राईक रेट कमीत कमी 200+ असणं गरजेचं आहे. आणि जेवढी कमी षटकं असतात तिथे मात्र तुमचा स्ट्राईक रेट अधिकचा असणं गरजेचं असतं. निश्चित आता स्ट्राईक रेट वाढवावाच लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी थोडंसं परिवर्तन केलेलं आहे. आणि क्रमांक 5 वरती मैत्री ग्रुप जावलीने करण सुर्वे यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे. त्यांचं गाव टांगरेकर आहे. एका वेगळ्या टानसाठी त्यांची ओळख आहे, परंतु आता जी परिस्थिती बॅटिंगसाठी अनुकूल नाही, येऊन आक्रमण करायचं आहे. आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलच्या पाठीमागे केलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जाऊन पोहोचतील. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या थोडीशी पुढे सरसावते. एका बाजूला आता 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा, 12 बॉल 52 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे इथून पुढे आता धावा कुटाव्या लागतील मैत्री ग्रुप जावलीला. त्या धावा आहेत तब्बल 26 आणि 26 धावा प्रति षटकाच्या पाठीमागे जर मैत्री ग्रुप जावलीने कुठल्या तरच हा सामना सोपा होईल. एका बाजूला सुर गवसणं राहुल वांगडे यांना फार महत्वाचं आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 3चाही खेळ संपलाय आणि ओव्हर नंबर 3 मध्ये अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत रोनित सपकाळ यांनी. एक चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलं. मनोज जवळ सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं. राहुल वांगडे यांनाही बांधून ठेवलंय. त्याचबरोबर विजय भाई शिंदे यांचे आगमन आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. KSK क्रीडा प्रतिष्ठान आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि त्यांना विनंती आहे
की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा अशी विनंती आहे. एका बाजूला आता आपण चर्चा करतो या सामन्याबद्दल. येणारे 12 बॉल 26 धावा. आता गिअर बदलावा लागेल. ज्या प्रकारे जावली 11ने गिअर बदलला होता शेवटच्या 3 ओव्हरमध्ये, आता या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गिअर बदलावा लागेल. कारण बॅटिंगसाठी परिस्थिती थोडीशी अनुकूल नाहीये. कारण 12 बॉल 52 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये करायची आहे चांगली बॅटिंग. चला इथून पुढे KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि शाहूवाडी 11 आपल्यामध्ये सामना होणार आहे. आपण तयार राहा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. आणि त्यासाठी विनंती आहे की आपण तयारी करा. आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. एका बाजूला आता दे दनादन फलंदाजी करावी लागेल. ओव्हर नंबर आता 4 साठी पर्याय निवडलेला आहे जावली 11ने. तेजस धनावडे, गाव मोहाट. तेजस धनावडे एक युवा खेळाडू आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. परंतु समोरच्या बाजूला रबर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेटचा प्रगल्भ अनुभव राहुल वांगडे बॅटिंगसाठी होतील तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा प्रकारे आखली आहे याची पाहणी करताना राहुल वांगडे. परंतु राहुल वांगडे कोणत्या बाजूला आता मोठे स्ट्रोक खेळणार, कारण ही वेळ आहे आता मोठे स्ट्रोक खेळण्याची. कारण या षटकामध्ये आक्रमण करणं मैत्री ग्रुपसाठी फार महत्वाचं आहे. एका बाजूला जावली 11 साठी हे षटक महत्वाचं आहे की तेजस धनावडे या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करणार आणि किती विकेट मिळवणार. आपटलेला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आणि हाई डॉट आलाय. राहुल वांगडे सारख्या फलंदाजांना आता बांधून ठेवण्याचं काम याही ओव्हरमध्ये होतंय. परंतु राहुल वांगडे यांना हात खोलावे लागतील. नामाप्रमाणे आज खेळ करावाच लागेल. अभी नाही तो कभी नाही. संकट येतात संकट जातात, परंतु संकटाला धैर्याने सामोरं जाणं फार महत्वाचं आहे राहुल वांगडे यांच्यासाठी. यावेळेला समोरच्या बाजूला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल वरती येतील. एकच सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची आहे या सामन्याच्या दृष्टीने. सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये लढतायत आणि हो लढावंच लागेल. लढण्याशिवाय पर्याय नाहीये. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असे ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आणि आज कोण नशिबाला झुकवेल? राहुल वांगडे. 10 बॉल 12चा खेळ त्यांनी केलाय. राहुल वांगडे यांनी एक पाय पुढे काढत हा बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे भारी. बॉलने घेतली भरारी. मोठ्या फटक्याची ललकारी. बॉल सीमा पार. आलाय तो षटकार. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. मैदानाच्या आतमध्ये मोठा षटकार राहुल वांगडे यांनी खेळलाय. आणि एका बाजूला युवा खेळाडू तेजस धनावडे यांच्यावरती आक्रमण केलंय. आणि या आक्रमणाची गरज मैत्री ग्रुप जावलीसाठी आहे. एका बाजूला राहुल वांगडे यांची विकेट जावली 11 साठी ही तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा पाया फटक्याची क्रिया. आतापर्यंत राहुल वांगडे यांना बऱ्याचशा गोलंदाजांनी बांधून ठेवलं, परंतु एक पाय पुढे काढला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा बॉल घेतला आणि पाठवला 6 धावेंसाठी. एका बाजूला तेजस धनावडे यांनी अल्पावधीमध्ये अलीकडे प्रभावित केलंय. एका बाजूला प्रगल्भ अनुभव राहुल वांगडे तयार. 9 बॉल 43 ची गरज. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे, त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज पुन्हा तयार होतील. नऊ बॉल 43 ची गरज. गोलंदाज तेजस धनावडे तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आहे. नजर रोखून धरले. पंचांनी कळवलं की हा वाईड बॉल आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि +1 अशा 2 धावा आपण जोडूया तेजस धनावडे यांनी केला. या अगोदर देखील आपण चर्चा केली की गोलंदाजी करताना वाईड यॉर्कर हा गोलंदाजी करताना यॉर्कर मधला एक बॉल असतो आणि तोच इकडे टाकलेला आहे, ज्याच्यामुळे गोलंदाज अनेक वेळा बचावतो. परंतु या बॉलची दिशा थोडीशी खराब होती. पंचांनी कळवलं वाईड बॉल. आपटलेला बॉल बॅकफुटचा पंच. बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी राहुल वांगडे आता यांची बॅट तळपायला लागलीये आणि आणखीन एक षटकार ठोकलाय राहुल वांगडे यांनी. मॅच बनवण्याचा प्रयत्न एका बाजूला होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42 वरती. तेजस धनावडे यांनी सुरुवातीचे बॉल चांगले टाकले, परंतु आपटलेला बॉल, उसळी घेणारा बॉल, एक कलात्मक स्ट्रोक खेळलाय. एक विशिष्ट प्रकारचा खेळलेला फटका सीमापार. धावा मिळायचा आलाय तो षटकार. एका बाजूला आता तेजस धनावडे यांना कमबॅक करावं लागेल. प्रत्येक जण येऊन तेजस धनावडे यांना काही ना काहीतरी सांगतोय. मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतोय, ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि युवा खेळाडूंसाठी हे फार महत्वाचं असतं, कारण ज्यावेळेस सहयोगी खेळाडू येऊन आपल्याला काहीतरी सांगतात, मनोबल वाढवतात, ऊर्जा वाढवतात,
त्यावेळेस त्या खेळाडूला एक आत्मविश्वास येतो आणि त्यानंतर खेळण्यासाठी त्यांना बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात, कारण पाण्यामध्येच वीज असते, त्याला गतीची गरज असते, आत्मविश्वास स्वतःमध्येच असतो, त्याची साथ घालणं फार महत्वाचं आहे. 42 वरती 3, शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक, 8 बॉल 35 ची गरज. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. परंतु एका बाजूला अंतिम षटक, आपटलेला बॉल, पंचांनी कळवले की हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला 3 ओव्हरमध्ये मैत्री ग्रुप जावलीचा खेळ थोडासा खालावलेला होता, तर एका बाजूला जावली 11 ने मॅच बनवली होती. परंतु हे षटक जे आहे ना, या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा खर्च केलेले आहेत तेजस धनावडे यांनी. बरेचसे अनुभव तेजस धनावडे यांना येणं बाकी आहे. हे अनुभवाचे चटके आहेत जे खेळाडूमध्ये कडकपणा आणतात. परंतु अजूनही षटक संपलेलं नाहीये. या युवा खेळाडूने अनेक बऱ्याचशा स्पर्धेमध्ये प्रभावित केलं आहे, परंतु समोर राहुल वांगडे आहेत, यांना बांधून ठेवायचं आहे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल जागेवरतूनच पाठवलाय. सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक आलाय तो षटकार. राहुल वांगडे यांची बॅट आता बोलू लागले षटकारांची भाषा आणि एका बाजूला सुरुवातीचे चांगले बॉल टाकणारे तेजस धनावडे यांच्यावरती चढवलाय भीषण हल्ला. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न राहुल वांगडे यांनी केलाय. राऊंड द विकेट आले, शरीरापासून दूर ठेवला. एक चांगली रणनीती होती, परंतु चांगल्याही बॉलला राहुल वांगडे यांनी पाठवून दिलंय सरळ 6 धावेंसाठी, कारण राहुल वांगडे यांच्याकडे वेळ फार होता या बॉलला खेळण्यासाठी, शरीरापासून दूर होता. हात खोलले आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 7 बॉल 28 ची गरज. शेवटचा बॉल शेष आहे आणि तेजस धनावडे यांना शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. राऊंड द विकेट आणि शेवटचा बॉल बॅटचा किनारा आणि अखेर राहुल वांगडे यांची विकेट मिळवली आहे तेजस धनावडे यांनी. आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवायचे आहेत 28 धावा. असंच काहीसं समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. एका बाजूला राहुल वांगडे यांनी जो सामना बनवला आणि शेवटच्या बॉलवरती राऊंड द विकेट येत तेजस धनावडे यांनी टिपली आहे विकेट. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा लाभू शकला नाहीयेत आणि आज राहुल वांगडे या स्ट्रोक वरती नाखुश आहेत. ज्या प्रकारे त्यांनी हा स्ट्रोक खेळला, कारण या बॉलवरती एखादा मोठा फटका मैत्री ग्रुप जावलीसाठी अपेक्षित होता, परंतु एका बाजूला जावली 11 साठी ही विकेट अपेक्षित होती आणि तीच विकेट आता मिळवलेली आहे तेजस धनावडे यांनी. काही बॉल त्यांनी जरूर महागडे टाकले, परंतु महत्वाचं काम त्यांनी केलं की राहुल वांगडे यांची विकेट मिळवली. आता 6 बॉल 28 ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रताप शेलार, गाव ओखवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. 6 बॉल 28. एक चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे या दोन संघांमध्ये आणि त्या लढतीचा आपण आस्वाद घेत आहोत. मैत्री ग्रुप जावली विपक्ष जावली 11 या सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. अंतिम षटकामध्ये 6 बॉल 28 ची गरज आहे आणि अंतिम षटक ज्यांच्या नावी दिलंय यश दुंदळे, गाव दुंद, ओव्हर नंबर 5 साठी 6 बॉल 28. एका बाजूला बॅटिंग साठी तयार होतील करण सुर्वे, गाव डांगरेकर. आज करण सुर्वे की एका बाजूला यश दुंदळे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फुलटॉस बॉलला माफी नाहीये. फुलटॉस बॉलचा घेतलेला आस्वाद. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि हा संघर्षाचा षटकार करण सुर्वे डांगरेकर यांच्या बॅट मधून आलाय. एका बाजूला कुठेतरी या गोष्टी आता यश दुंदळे यांना टाळाव्या लागतील. अलीकडच्याच काळामध्ये यश दुंदळे यांनी चांगला खेळ केलेला आहे, परंतु त्या खेळाला साजेसा खेळ त्यांना आज करावा लागेल. प्रत्येक खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु आज पुन्हा एकदा नव्याने स्वतःला सिद्ध करायचं आहे. 5 बॉल 22 ची गरज. यश दुंदळे एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत दुंद गावचे, परंतु एका बाजूला नेहमी चर्चेमध्ये असणारं डांगरेकरचं नाव म्हणजे करण सुर्वे. एका बाजूला बॅटिंग मध्ये 5 बॉल 22 ची गरज. 5-22. एका बाजूला प्रताप शेलार नॉन स्ट्रायकर एंडला आहेत.
तर एका बाजूला यश धुंदळे पुन्हा एकदा तयार. 5 बॉल 22चं घमासान युद्ध. आपटलेला बॉल, निश्चित या गोष्टी टाळाव्या लागतील. हा वाईट बॉल आहे, पंचांनी खेळवलेला आहे. यश धुंदळे थोडीशी दडपणाखाली आहेत, परंतु मनोबल वाढवणं हे निश्चित त्यांचं वाढणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण युवा खेळाडू आहेत आणि पंचांनी कळवलंय की 1 फ्रॉम दी ओव्हर. यानंतर यश धुंदळे यांना अतिरिक्त बाउन्सर टाकता येणार नाही, परंतु जी काय भेदकता आहे, जी काय अचूकता आहे, यश धुंदळे यांना अंमलात आणावी लागेल. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. आपटलेला बॉल, या गोष्टी टाळाव्या लागतील. या अगोदर आपण चर्चा करत होतो की 1 फ्रॉम दी ओव्हर या अगोदर पंचांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे इथून पुढे यश धुंदळे यांना अतिरिक्त बाउन्सर टाकता येणार नाही आणि तोच त्यांनी टाकला आणि पंचांनी कळवलंय की हा नो बॉल आहे. यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. आता एका बाजूला समीकरण थोडंसं बदलतंय. प्रत्येक खेळाडू येऊन आता यश धुंदळे यांचं मनोबल वाढवतोय, कारण मनोबल वाढवणंही गरजेचं आहे, कारण सामना अंतिम षटकामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. कारण 5 बॉल 20 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण या अगोदर चर्चा केली होती की जावली 11 संघाची बाजू या सामन्यामध्ये पकड मजबूत होती, परंतु आता दोन्ही संघांची पकड या सामन्यावरती मजबूत आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. 5 बॉल आणि 20 धावांची गरज. यश धुंदळे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर करण सुर्वे डांगरेकर. निश्चित सारसोळ्याच्या मैदानावरती यश धुंदळे यांनी प्रभावित केलंय. अंगावरती येणारा बॉल, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, तू ये मी ये प्रयत्नामध्ये 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आता येणारे 4 बॉल 18ची गरज. एका बाजूला मोठे फटके, एका बाजूला डॉट बॉल विकेट, याचीच सांगड घालावी लागेल तरच हा सामना जिंकता येईल. येणारे 4 बॉल आणि बनवायचे आहेत 18 धावा. यश धुंदळे तयार. समोर करण सुर्वे आणि पुन्हा एकदा नो बॉल आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील ज्याची आपण चर्चा करतोय. कडक शिस्तीचं पॅनल आहे आणि शशी साटम सरांनी कळवलंय की हा नो बॉल आहे. फ्रंट फुट नो बॉल. एका बाजूला आता समीकरण थोडंसं पुन्हा एकदा बदललंय. 4 बॉल 17 धावांची गरज आहे. 4 बॉल 17चं समीकरण शिल्लक आहे. घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. पुन्हा एकदा आत्मविश्वासाने दोन्ही संघांना लढावं लागेल आणि आज ती वेळ आहे. निलेश सर, मॅच चुरशीची झाली, कारण 77 धावा चेस करत असताना पहिल्या काही षटकांमध्ये तितक्याशा धावा मैत्री ग्रुप जावलीने जमवल्या नव्हत्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये काय फटकेबाजी, काय आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली. मग राहुल वांगडे असतील, त्याचबरोबर करणचा विचार केला तर प्रताप शेलर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. परंतु दोन्ही टीमचा निलेश सर विचार केला ना, दोन्ही टीमचे चाहते, दोन्ही टीमचे प्रेक्षक आहेत ना, ते मात्र या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित सर्वजण या प्रकारच्या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. प्रेक्षकांना काय हवं असं की सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत जाणं हे प्रेक्षकांना हवं असं आणि त्या प्रकारे सामना सुरू आहे. परंतु गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहिलं ना, आकाश ज्या प्रकारे रोनितने बॉलिंग केली, त्यानंतर पियुषने बॉलिंग केली, हा एक जबरदस्त स्पेल राहिला होता. अंगावरती येणारा बॉल, आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेट. फ्रीटचा बॉल आहे, त्याच्यामुळे हा बॉल लगेच टाकावा लागणार आहे. एका क्षणाला आपल्यालाही असं वाटलं होतं की या बॉलवरती विकेट असू शकते, परंतु या अगोदर आहे ना यश धुंदळे यांनी नो बॉल टाकला होता. अगदी बरोबर आहे निलेश सर, फ्रीटचा बॉल होता. या बॉलला ज्या पद्धतीने आपण पाहिलं, शॉर्ट टर्म पुल केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने झेल पकडला, परंतु 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. म्हणजे इथून पुढे 3 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. निलेश सर, 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील आणि मला वाटतंय हा मॅच बॉल असेल. या बॉलवरती निलेश सर षटकार येणं गरजेचं असेल किंवा चौकार येणं गरजेचं असेल. हो निश्चित. एका बाजूला बॅटिंगच्या दृष्टिकोनातून हा सामना जर आपण पाहिला तर मोठे फटके येणं महत्वाचं आहे, परंतु एका बाजूला गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून हा सामना पाहिला तर विकेट आणि डॉट बॉल आला तर मॅच वरची पकड मजबूत होऊ शकते. निर्णायक बॉल आणि निर्णायक बॉल पाठवलाय सरळ एका धावेसाठी. फटका
चांगला होता, परंतु घोषांकित क्षेत्र असल्यामुळे फक्त एकच धाव मिळते. अशा पल्लवी झाल्या होत्या. अगदी जबरदस्त स्ट्रोक होता लेग साईडला, ज्या पद्धतीने या बॉलला पंच केलं होतं. लाईव्ह तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. या बॉलचा अकुट टप्प्याचा बॉल होता, त्याला अगदी ऑफस्टॉमच्या बाहेर आले आणि तदनंतर बॅट स्विंग अप्रतिम होती. लेग साईडला एक चाबूक स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु अगदी घोषित क्षेत्र आहे. निलेश सर, बॅट्समन करण थोडेसे नाराज होत आहेत, कारण इथून पुढे थोडंसं आव्हान आहे, अवघड होत आहे. 2 बॉल आणि 14 धावांची गरज असताना मैत्री ग्रुप जावली तुम्ही पाहताय. निश्चित एका बाजूला ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये खेळ राहिला राहुल वांगडेचा, ज्या प्रकारे त्यांनी झुंजार खेळ केला, आणि एका बाजूला संकेत गोळे झटपट माघारी गेले होते. 7 धावा त्यांनी झटपट बनवल्या होत्या. मनोज जवळ 4 आणि त्यानंतर करण सुर्वे यांची बॅट बोलली होती. या बॉलवरती मोठा फटका येणं फार महत्वाचं होतं, परंतु स्ट्रोकही चांगला होता, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. परंतु एका बाजूला यश धुंदळे यांना कमबॅक करता येत नव्हतं, त्यांनी कमबॅक केलं. आता शेवटचे 2 बॉल 14. मॅच मध्ये काही ट्विस्ट येईल का? मॅचला कलाटणी मिळेल का? कमी गतीचा बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन, आणि करण सुर्वे देखील माघारी. आता मॅच कंट्रोल केली आहे. आता 1 बॉल 14 ची गरज. अगदी स्लोअर बॉल होता आणि ओरपीच टाकलेला बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न कटर होता. ज्या पद्धतीने आपण पाहिला डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झाला आणि वाईडिश लॉंग ऑफला एक चांगला झेल होताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतंय. इथून पुढे 1 बॉल आणि 14 धावांची गरज. निश्चित एका बाजूला करण सुर्वे यांची बॅट तळपली होती आणि करण सुर्वे यांनी अंतिम ओव्हरमध्ये स्ट्राईक केलं होतं आणि पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला होता सरळ 6 धाब्यांसाठी. परंतु धावसंख्येचा पाठलाग करताना आता 1 बॉल 14 ची गरज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला सामना, प्रत्येक प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेतोय. आणि एका बाजूला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अमर शेलार अंतिम बॉल खेळण्यासाठी तयार. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा बॉल अंगावरती आलाय, त्याला पाठवलाय पाठीमागच्या बाजूला आणि आपण या बॉलच्या पाठीमागे 1 धाव जोडूया आणि हा सामना जिंकलेला आहे जावली 11 या टीमने. परंतु मैत्री ग्रुप जावली याही टीमने संघर्ष चांगला केलाय. त्यांच्याही संघर्षाला सलाम आणि दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.